हा, धावसंख्या 19 झालेली आहे. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. नंतर सांगतो तुम्हाला. परंतु या ठिकाणी सामना सुरू झालेला आहे. मिळा बंदर, मिळा आणि गावखडी या दोन संघादरम्यानचा हा सामना या ठिकाणी आपल्याला पाहत आहात. आज दिवसभरामध्ये एकूण 5 सामने या ठिकाणी खेळण्यात येतील. पाहूया आता कोणता संघ अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी प्रवेश करतो ते पाहायला मिळेल. मित्रांनो, आपल्या समोर या ठिकाणी भव्य दिव्य अशी चषक कालच मुंबईहून आली आणि ती मुंबईहून या ठिकाणी ही चषका मागवलेली आहेत. पहा, भव्य दिव्य अशी चषका आहेत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आतापर्यंत आम्ही तुम्हाला सांगितलेलं नाही की प्रथम पारितोषिक किती आहे. सहज त्यांनी बोर्डात त्या ठिकाणी लावून ठेवलेलं आहे. या स्पर्धेचा या 49व्या वर्षाचा प्रथम पारितोषिक आहे 49,049. सुंदर चेंडू टाकला होता. फडक्याने तटवलेला आहे. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या गती पाहायला मिळेल. धाव संख्या झाली आहे 21. प्रथम पारितोषिक या ठिकाणी 49,049 आहे आणि दुसरं पारितोषिक आहे 25,049. अशी शिवाय वैयक्तिक बक्षीस आहेतच. चषक जर पाहाल तर अशी तुम्ही आशा कराल रक्कम नको जसू दे, पण चषक मी बाबरशाही चषक ही जी आहे हे सील्ड आहे ते आम्ही या ठिकाणी आमच्या गावामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करू. अतिशय महत्वाचा असा चषक आहे बाबरशाही क्रीडा मंडळाचा आणि तो चषक या ठिकाणी आजच्या दिवसभरामध्ये 5 सामन्यामध्ये कोणता संघ मिळतो या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. धाव संख्या झाले 22. सांगा धाव संख्या 22. दोन षटकं संपली. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 22 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. गावखडी संघामध्ये नामवंत असे फडके बंधू या ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सौरभ फडके आणि दुसरे गणेश फडके असे 2 फडके बंधू हे प्रसिद्ध असे आहेत फलंदाज. ते या ठिकाणी आपली करामत करून दाखवत. पहा, 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 22 धावा झालेल्या आहेत. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी होईल. जास्त वेळ मध्ये न घेताना जलद गतीने या ठिकाणी सामने करा. कारण आजचा अंतिम सामना हा फायनलच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरा होणार आहे. जसं या सामने सुरू होतील तशी या ठिकाणी गर्दी अमापाशी होणार आहे. कारण 49 वर्षी स्पर्धा तितकी सुंदर अशी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहणार आहात. सुंदर तटवले चेंडू, एक धाव काढलेली आहे. दुसऱ्या पाहायला मिळणार आहे. परंतु एका धावेवर समाधान. धाव संख्या 23. 23 धाव संख्या या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा मिरातर्फे गोलंदाज सुहास. सुहास पवार आयकॉन प्लेयर आहे. स्ट्रोक मध्ये फडक्याने पाहूया पंचा निर्णय आणि षटकार हो. कुणी म्हटलं अक्षय राठोडने फटका मारला. सुंदर षटकार मारलेला या ठिकाणी आणि 6 धावांनी एकदम बरंच मिळवून दिले. धाव संख्या 29. बिनबाद 29. 2 बिनबाद 29. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. सुहास राऊंड ओव्हर द विकेट मारा करतोय. सुंदर जागा घेतली, मध्ये फटका मारला. पाहूया आता काय खर्च पाहायला मिळणार आणि हा एक काय पंचा निर्णय येणार. आणि हा षटकार षटकारांच्या आताच या ठिकाणी गावखडी संघातर्फे चालू आहे. पहा, आल्या पहिल्या चेंडूवर या ठिकाणी षटकार खेचला गेला होता आणि त्याचीच परिणती म्हणजे त्याचा हे घेऊन स्फूर्ती घेऊन ह्या मागच्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी षटकार खेचण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे आणि मारता आहेत. 9 चेंडूत 22 केले. 9 चेंडू 22 धावा केलेले आहेत. कोणी केले? अक्षयने. 9 चेंडू मध्ये 22 काढलेले बा अक्षयने. अक्षय राठोड सुंदर फटका मारलाय राठोड याने.
एक धाव काढलेली आहे, दुसरी धाव काय पाहायला मिळणार, दुसरी धाव तरी पळून काढलेली आहे पहा. 2 धाव काढलेल्या आहेत. धाव संख्या झाली आहे 31 नंतर 37. धाव संख्या आहे 37. सॉरी, बोल ना. धाव संख्या 37. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. हे किती धाव संख्या बरं या ठिकाणी हा गावकरी संघ पोहोचणार हे आता आपला पाहायला मिळणार आहे. गावखडी पुन्हा सुहास सुंदर फटका मारलेला आहे. पुन्हा एकदा एक धाव काढलेली आहे, दुसरं गती पाहायला मिळणार. अंचा देणे का ती येणार नाही. ठीक आहे. धाव संख्या रे 38. बिनबाद 38. अजूनही एकही सफलता या ठिकाणी मेरा संघाला मिळालेली नाही. तिसरं षटक चालू आहे आणि अशा वेळेला या ठिकाणी काय घरचं पाहायला मिळेल. ओव्हर विकेट मारा करतोय, जोरदार अपील आणि हा बाद फलंदाज. पंचाचा निर्णय आला. ठीक आहे, पहिली सफलता या ठिकाणी मिळाली. 3 षटकांचा खेळ चालू असतानाच तीन षटकांच्या खेळानंतर धाव संख्येला 37. पहिली सफलता या ठिकाणी तिसऱ्या षटकात मिळाली. आता 4था षटक या ठिकाणी चालू होईल. आता याची जागा घेणारी कोणता प्लेयर जातो मैदानात येतो ते पाहायला मिळेल. एकोणपन्नास वर्षातील हे सामने आहेत. पुढच्या वर्षी 50 वर्ष या ठिकाणी साजरा होईल आणि दिमाग हात मोठ्या जल्लोषात या ठिकाणी पुढच्या वर्षी 50 वर्ष साजरे करतील हे बाबासाहेब क्रीडा मंडळ. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 49 वर्ष पूर्ण केलेली या मुलांनी किती जिद्दीची मुलं आहेत पहा. अनेक अडचणी आल्या, अनेक संकट आली, परंतु त्यांनी सामने काही थांबवलं नाही. 1 वर्षी तर पाऊसच पडला होता अचानक, परंतु सामना मात्र त्यांनी थांबवलेला नाही. कशाला म्हणलं पाहिजे. महेश दळवी आणि मंगेश यादव. मंगेश दळवी आणि महेश यादव इतर कुठेही असतील इथे जवळपास तर त्यांनी कृपया या ठिकाणी पहलमध्ये यायचं आहे. बसा पण. 4था षटक. गोलंदाजाचं नाव संदेश. एक सफलता मात्र तुझ्या संघाला या ठिकाणी मिळालेली आहे. 38 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. 4था षटक या ठिकाणी चालू होत आहे. 6 षटकांचा खेळ या ठिकाणी होणार आहे. होऊया आता संदेश काय करतो पाहायला मिळेल. सुंदर फटका मारलेला आहे. 1 धाव तर काढलेली आहे. बहुया चौकार जातो का पाहायला मिळणार. पंचा निर्णय चौकार. धाव संख्याला 42. धाव संख्याला 42. धाव संख्याला 42. यादव साहेब आणि साळवी साहेब या ठिकाणी कोण मंगेश दळवी आणि मंगेश यादव हे या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आलेले आहेत आणि ते या ठिकाणी सामन्याचा आनंद लुटताना आपला पाहायला मिळतोय. आता 4था षटक घेऊन आलेला आहे. संदेश ओव्हर द विकेट मारा करतोय. स्टॉक मारण्याचा प्रयत्न, पण चेंडू काय बॅटला कड लावून गेला आणि किपरने आपलं काम केलं. दुसरी सफलता या ठिकाणी मिळाली आणि 2 बाद 42. 4थ्या षटकातील पहिला चेंडू याने टाकला आणि 42 धावा या ठिकाणी त्यांनी मिळवल्या. धाव संख्येला 42. आज दिवसभरामध्ये अत्यंत सुंदरतेने सामने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. कालचेच सामने तुम्ही या ठिकाणी पाहिले असाल.
मंगेश यादव राणे आणि महेंद्र दळवी दळवी आणि यादव साहेब यांचं या ठिकाणी गुच्छ देऊन बबनराव नागवेकर या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करते. तुम्ही या ठिकाणी आलात, आनंद वाटला आम्हाला या ठिकाणी.